बोल. सोनम वांगचुक यांचं उपोषण जंतर मंतर या ठिकाणी सुरू होतं, परंतु त्यांची तब्येत नाजूक होत चालल्यानं केंद्र सरकारनं न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना दवाखान्यामध्ये भरती केलं. निश्चितच त्यांची तब्येत सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची आहे आणि केंद्र सरकारनं उचललेलं पाऊल हे निश्चितपणानं योग्य आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा मध्ये घोटाळे झाल्यामुळं ती परीक्षा केंद्र सरकारनं नव्यानं घेतली आणि नव्यानं अनेक विद्यार्थी घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यांची आजच्या मितीला कुठेही कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे, परंतु या देशामध्ये अराजकता माजावी या दृष्टिकोनातून काही लोक कामाला लागल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय इंडिया आघाडी जी आहे काँग्रेस प्रणित, या आघाडीला एनकेन सरकारच्या विरोधामध्ये रोष कसा देशामध्ये निर्माण होईल या दृष्टीनं ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत. ज्यांनी नीटच्या परीक्षामध्ये घोटाळे केले त्याची सीबीआय अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी सुरू आहे. अनेक लोकांना यामध्ये आरोपी म्हणून पकडलं गेलेलं आहे. अजून तो गतिमान पद्धतीनं त्या ठिकाणी तपास सुरू आहे, परंतु आम्हाने मंत्र्याचा राजीनामाच पाहिजे आणि मंत्र्याचा राजीनामा मागता मागता या देशाचे पंतप्रधान यांच्या विरोधामध्ये वक्तव्य खऱ्या अर्थानं या आंदोलनाच्या माध्यमातून सुरू झालेले पाहायला मिळत आहे. म्हणजे आंदोलनाच्या आडोशानं सरकारला बदनाम करायचा एक अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून देशभर राबवला जात आहे. मला निश्चित खात्री आहे की देशातली जनता अशा अजेंडांना भीक घालणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.